हा निघाला निघाला. हो हो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळपासून इकडे घरी काम चालू होतं. थांबा एक सेकंड, सूर्याचा फोन येत आहे, त्याच्यासोबत बोलून घेतो काय म्हणते पहिले. झाला सूर्याचा फोनही कटला. कंपनीत चाललो म्हणे की काय कामी चाललो म्हणे थोडंसं. आणि इकडे आलो, साफसफाईच केली थोडीशी घराची इकडली. आणि आज गॅस ओटाचं काम चालू झालं आहे घरातलं. मेन म्हणजे बाकी सगळे काम ठेवून त्यांना म्हटलं का 1-2 तारखेच्या दरम्यान राहायला लागते पूजा, म्हणजे ते सत्यनारायणची पूजा वगैरे करून समजा, तर म्हणजे लवकरात लवकर येणं झालं पाहिजे घरी. तर अशा हिशोबाने त्याला काम करायला लावून राहिलो. तोही करते म्हणा, त्याचा काही विषय नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं लागेल, बाहेरचे जिन्ना असल्या आपल्याकडे तो संडास बाथरूमचा बाहेरचा, ते चालू राहते मग धीरे धीरे. तर मग आता पहिले मी करतो थोडंसं एखादं जाम खातं पहिले. मग तो बाकीचं काय आता. यावर्षी ना छोटे छोटे जाम पिकले झाडाचे, दाखवतो एखादा. एवढाच जाम आहे, पण गोड आहे. गोड म्हणजे चांगला गोड आहे. ह्या साईडला चालू आहे आता काम. आता पूर्ण साईडला लेवल काढणं चालू झाली आहे या साईडला. आता काल ह्या जिना वगैरे झाला टाकू नका. आणि आज बोला. हा निघाला निघाला. हो हो. मग अशी घरी आलो जेवण घेऊन करायला. आणि जेवण वगैरे केलं आणि थोडंसं अंगण टाकलं. कारण सकाळपासून लाईन होतीच नाही. तिकडे गॅस वाटायचं काम होतं, झऱ्या मारायच्या होत्या, आता लाईनच नव्हती सप्पा. तर आता थोडा वेळा आधी लाईन आली होती. मोबाईल चार्ज झाला, मोबाईल 9%च होता. तर मग मी दिवसभराचा ब्लॉग काही काढला नाही. आता अधिक लाईन आली होती, अधिक गेली लाईन. म्हणजे आज जे गॅस वाटायचं काम चालू होणार होतं ते राहूनच केलं. आणि आता सुरुवात म्हणजे आता ते गॅस वटाने केला, पण देवाचा जो वटा आहे तो केला मग अशी. तर आता तिकडे जातो, तिकडे गेलोच नाही दुपारपासून 2 वाजतापासून, 1.5 तास झाला. वातावरण एवढं भरून आलं आहे का असं वाटते किती पाणी येते आणि कितीक नाही. बस मग अशी एक शिरू आला चांगला जोरानं. आताही थंडावा सुटला आहे. इकडून झऱ्या वगैरे पाडल्या आता. आणि इकडे आता हे गॅस छोटाचे कळपे उभे करून राहिले. त्याच्यात पाणी येऊ राहिलं बाहेर, काय पाण्यानं लावून घेतली. आता रात्र झाली. अबे काऊन लाईट कोण असा करूला. लाईन होती मी दिवसभर, तर संध्याकाळचं काम चालू आहे हे मोल्डिंगचं. काय सकाळपासून झाले, मशीन चालू झाली आता जमलं. आता अमिताचं काम चालू झालं आहे. रात्रीचं नार करकर आवाज येऊन आला. आता थोड्या वेळानं बोलतो तुमच्यासोबत काय सांगत आहे ते. आता 8 वाजले तरी जवळजवळ हे गॅस वाटायचं काम चालूच आहे. खुर्र आवाज चालूच आहे सकाळपासून. आणि आता करतो मी कॉन्टेंट प्लॅनिंग, कारण जे 1 तारखेपासून जो कॉन्टेंट येणार आहे ना आपला, त्याच्यासाठी लय चांगला कॉन्टेंट येणार आहे इंस्टाग्रामवर प्लस यूट्यूबवर. ठीक आहे, पहिले फ्रेश होतो, आंघोळ करतो मग. आता आजच्या तारीखमध्ये एवढं काम कंप्लीट झालं आता हे बस. नाही तर काही लाईनच दिवसभर त्रास दिला. नाही तर आज ह्या वटा वगैरे टाकणं झालं असतं. काही आज काही एवढं खास असं ब्लॉगमध्ये झालं नाही, किंवा मी काही कुठं आज गेलो नाही की काही वेगळं दाखवून म्हणून. आणि रोज हे पॉसिबलही नाही ना, का रोज काही नवीन दाखवून म्हणून असं, म्हणजे काही रोज पॉसिबल तर नाही आहे ना. आणि याच्यात काय नवीन करायचं हे तर असं निश्चित नाही आहे. म्हणजे बस करत राहायचं जी चालू आहे ते. अधिक लय काही गोष्टी आहे. असं वाटते
ह्या करावं ह्या करावं पण काय होते, त्या गोष्टी वेळेच्या अभावी करू नाही शकत. आता सध्या असे घराचं काम चालू आहे, त्याच्यामुळं कसं दिवसभर इकडे थांबावं लागते. घंटा 2 घंटा भेटला का थोडासा झोपते माणूस, आराम करते. म्हणजे कसं आहे हे, म्हणजे इकडे दगदग्यानं हे होते ना. नाही तर कसं शांततेतले काम आहे ते. एक स्क्रिप्ट जरी लिहितो म्हटलं तर 2-3 दिवस लागून जाते एक नाचुकली स्क्रिप्ट लिहायला. आणि चॅट जी पी टी जनरेट करतो म्हटलं तर एका मिनिटात होते, पण ते ना चव असते ना काहीच कामाची नसते ते पूर्ण ए आय जनरेटेड जे आहे ना, मला तर पसंत येत नाही ते स्क्रिप्ट. तर बस अशाच आहे गोष्टी काही. आणि आता पाहू काय जमते तर. एक गोष्ट होती, एक लॉ ऑफ ह्युमन नेचर म्हणून एक पुस्तक आहे. ठीक आहे, ते चांगलं पुस्तक आहे बहुतेक. एका जणानं सांगितलं मला वाचासाठी, मी ट्राय करू राहिलो ते. त्याच्यामधून ना एक गोष्ट आहे जे म्हणते की तुम्हाला जर खरंच काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं असेल किंवा तुमच्या मनाचं काही करायचं असेल, म्हणजे ह्या गर्दीतून अलग निघून जर काही करायचं असेल, तर त्याच्यासाठी ना आपला सर्कल तसा असला पाहिजे आणि आपले चिंतन तसे असले पाहिजे महत्त्वाचे. आणि तर महत्त्वाचं काय आहे का, मग आपल्यासारखे म्हणजे डिस्ट्रॅक्ट करायचं कसं. मग 31वा झाला नाही पाहिजे ना त्याच्यात. 30 जणाच्या पॉवर डिस्ट्रीब्युशनमध्ये 31वानं पॉवर म्हणजे घेतली नाही पाहिजे ना. त्याच्यासाठी तो काय करण, बाकीचे डिस्ट्रॅक्ट करण्याचे प्रयत्न करण. कसे, तर आपला जो हा फोन आहे ज्याच्यात मी आता हा रेकॉर्ड करू राहिलो, तर हा सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शनही हेच आहे. आणि जर काही कामाचं करतो म्हटलं याच्यातून, तर तेही याच्यातूनच होते. तर चॉईस आपली आहे. आणि त्यांनी डिस्ट्रॅक्शन एवढं सोपं करून ठेवलं आहे की तुमच्या एका क्लिकवर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता. इंस्टाग्राम रील म्हणा किंवा यूट्यूब शॉर्ट्स म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा, म्हणजे फेसबुक, स्नॅपचॅट, अशा भक्कम अशा गोष्टी. म्हणजे कसं तुम्हाला डिस्ट्रॅक्ट कसे व्हाल तुम्ही, आणि लागले कसे राहणार. आता एक गोष्ट, जर तुम्ही काही करत असाल, आता कोणी स्टडी करू राहिलं किंवा कोणी काय करू राहिलं, एक नोटिफिकेशन आली स्नॅपचॅटने, कोणीतरी चॅटोला म्हणतो कोणीतरी स्नॅप पाठवला, तर काय करता, राहिलं कामाचं काम, तो स्नॅप पाहता सगळ्यात पहिले. काय असं याच्यामध्ये म्हणून कामाचं काहीच नसते त्याच्यात, पाहण्याची फक्त जस्ट नोटिफिकेशन आली, मेसेज झाला व्हॉट्सअपवर, कोणाचा मेसेज असा झाला, ते झालं. यूट्यूबवर एकदा गेला का स्क्रॉल करतच बसते. आणि त्याच्यानंतर रील म्हटलं का, तुम्ही ज्यावेळेस रील पाहता ना त्यावेळेस तुम्ही सांगा कमेंटमध्ये का तुम्ही जे पहिली रील पाहिली किंवा 4थी-5वी रील पाहिली, एका घंट्यानंतर ते सांगा का ते रील तुमच्या लक्षात राहते तरी काय. कारण काहून का ते बनवलंच त्याच्यासाठी का तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाले पाहिजे तुमच्या कामातून, तुम्ही समोर नाही गेले पाहिजे. काय घेत जाई नाही तर काय, एखादं साधारण असं काम केलं पाहिजे ना, त्याची गुलामी करत राहायला पाहिजे. अशा गोष्टी आहे. आता मी हे सांगायला नाही पाहिजे, आता माझा कॉन्टेंट नव्हता म्हणून मी काहीतरी बोला म्हणून मी हे बोललो. मला माहीत नाही मी अपलोड करेन का नाही करेन. जर अपलोड केलं तर ठीक एडिट करता पहिले का, म्हणजे कसं व्यवस्थित जमलं काय तर. कारण मलाही माहीत आहे जमलं तर नाही. आणि मलाही हे सांगायचं काही एवढा हे नाही आहे का बा मी असा, म्हणजे मलाही हे सांगायचं काही एवढं हे नाही का बा अशानं असं होते तशानं तसं होते. आणि जस्ट मी त्या एका पुस्तकातली गोष्ट सांगितली का त्याच्यात असं सांगितलं होतं म्हणून. जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर करा, नसन करायचं तर नका करू. आपला ना त्याच्यात घाटा आहे आणि फायदा म्हणा तर आपल्यावर आहे का आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा आहे का नाही करून घ्यायचा आहे. तर बस एवढं सांगायचं होतं. आजकाल आपले ब्लॉग थोडेसे न्याहानी होऊन राहिले काय, कालचाही ब्लॉग थोडासा शेवट येत चाललं. बरं, तर आता जवळजवळ वाजले आहे, पाहूया किती वाजले तर 12:30 वाजले. आता 12:30 वाजले.
रात्रीचे. चला मी आता थोडासा एडिट करतो व्हिडिओ, त्याच्यानंतर झोपतो, सकाळी उठणे आहे. तर बस एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. बस एवढंच. आवडला असेल तर लाईक करा. पहा बाबा तुमचं काय. तर ठीक आहे, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.